हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग बघितलं, जसं की आता मध्ये 4-5 दिवस व्हिडिओज पडले नाही, कारण की ब्लाऊज होतं, थोडंसं वर्कचे ब्लाऊज होते, त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आणि दुसरा ब्लाऊजही स्टिच करायला जमलं नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ माझा लांबला. आता इथं बघा, हे जे आपण पेपर कटिंगचं पॅटर्न बघितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यानंतरचं हे पॅटर्न जे आहे ना, याच्यावरून मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे 34 साईजचं पॅटर्न होतं. तर बघू शकता तुम्हाला, सॉरी, तर हे साईज जी होती याचीवाली आपली 34 का 36 साईजचं पॅटर्न होतं हे आपलं. तर याच्यावरून आपण आज स्टिचिंग बघणार आहे. तर हा व्हिडिओ बघितला नसता तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल. तर त्याचबरोबर तुम्हाला आज ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहे आपण. तर याच्या आधी मी तुम्हाला ब्लाऊजवर माप कशी टाकायची त्याचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, की सगळी माप आपण कशी बसवायची म्हणून. असं 80 सेंटीमीटरचा पीस असेल आणि अशी मोठी बाही असेल तुमची, अशी जवळजवळ 7-8 इंचाची, तर ती तुम्ही कमी पिसामध्ये पण बाही कशी बसवू शकता ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर किंवा तुम्हाला 1 मीटर पीस वापरायचा आहे जर अशी मोठी बाही असेल तर मी तुम्हाला 80 सेंटीमीटर पिसामध्येच हे ब्लाऊजचं पॅटर्न मी थोडंसं म्हणजे कमी जास्त उंची वगैरे करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण समजेल की आपण पॅटर्न जर असेल तर ती उंची कमी जास्त कशी करायची म्हणून. तर ह्या ब्लाऊजमध्ये मला उंची कमी जास्त करायची आहे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्या आधी जर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर मी कटोरीचे नाही तर फक्त प्रिन्स कट ब्लाऊजचे पेपर कटिंग जे आहे ना, मी चालू करणार आहे, एक नवीन सुरुवात करणार आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर तुम्हाला खाली नंबर दिसतोय, तर त्या नंबरवरती ना तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा, तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. आणि तर मग चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मी इथं ब्लाऊज पीस जो आहे तो खाली टाकून घेतलेला आहे आणि जो आपला बॅक पार्ट आहे याची मला उंची वाढवायची, तर मी डायरेक्ट 1 इंच उंची वाढवली. त्या दिवशी मी जी कटिंग दाखवली होती ना ती बरोबर आहे, फक्त त्या कस्टमरच्या मापावर होती. आणि आत्ता जी ही पेपर पॅटर्न जे आहे ना ते मी माझ्या मापावर जे आहे ना इथं दाखवते आहे. तर मी 1 इंच उंची वाढवून घेतली आणि जी बाही एल्बो होती मी ती हाफ करून घेतली. फक्त जेवढी उंचीची बाही आहे तेवढं तिथं पॅटर्न ठेवून अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. आणि त्याच्यानंतर ही आपली क्रॉसपट्टी आणि ही योगपट्टी कटोरी अशा पद्धतीने बसवली. तुम्ही बॅक पार्ट जो आहे तो बघू शकता, मी 1 इंचानी खालून वाढवून घेतला. जेवढी उंची पाहिजे तेवढं आपण इथं वाढवून घेतलं. बाकीचे पार्ट पण कुठं वाढवायचे ते सांगते मी तुम्हाला. जशीच्या तशी सगळ्यात पहिलं आखून घेतले. आता जी क्रॉसपट्टी आहे ती अगोदरच आपल्याला वाढवायची आहे ह्या कटिंगमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा मी अर्धा इंच वाढवली. आणि जी योगपट्टी आहे ती अर्धा इंच वाढवली. बघा, म्हणजे अर्धा इंच मी क्रॉसपट्टीत वाढवलं आणि योगपट्टीत अर्धा इंच, म्हणजे माझी अशी 1 इंच उंची वाढून गेली. आणि कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलं. तर माझी बरोबर जे आहे ना फिटिंगला ब्लाऊज हा बरोबर बसून जाईल. आता बाकीचे सगळं काही मी पार्ट अशा पद्धतीने कटिंग करून घेते. तर आपल्याला व्यवस्थित सगळी पार्ट जी आहेत ना ती कट करायची आहे. तर बाहीचं पॅटर्न जरी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जेवढी लांब कमी पाहिजे तेवढी बाही तुम्ही इथं कटिंग जी आहे ती करून घेऊ शकता अशा पद्धतीने. तर कटोरी पण आपण इथं वाढवून घेतलेली खालच्या साईडनी. आता आपण इथं अशा पद्धतीने योगपट्टी पण काढून घेतली. आता जी आपल्याला पायपिंगसाठी लागणारी पट्टी आहे ती पण मी लगेच काढून घेते. म्हणजे जेवढा पण उरेल कपडा आहे त्याच्यात आपल्याला कुठं पट्ट्या लागतात ते आपण चेक करून अशा पद्धतीने कट करून घेतलं. आता मी इथं जी योगपट्टी आहे ना तिच्यासाठी मी अस्तरचा कपडा यूज करते आहे. आणि लगेचच जे आहे ना इथं तुम्हाला कळलंच की मी पट्ट्या कशासाठी काढल्या. तर बघू शकता तुम्ही, मी इथं कमरपट्टी लगेच काढून घेतली, त्याचबरोबर हुकलूक पट्टीसाठी पण इथं कपडा काढून घेतला. तर बघा, आता जी योगपट्टी आहे ना सगळ्यात पहिलं ते जे आहे ना जॉईंट वगैरे मी देऊन घेते, म्हणजे नंतरून आहे ना ब्लाऊज शिवता मध्येच ते जॉईंट द्यायचं परत मग खूप हे होतं. त्याच्यापेक्षा आहे ना अगोदरच जिथं जॉईंट वगैरे द्यायचं आहे ते काम पहिलं करून घ्यायचं, जे किचकट काम असतं ते, म्हणजे ब्लाऊज शिवायला आहे ना थोडंसं भारी वाटतं मग. तर मी योगपट्टीला आहे ना सगळ्यात पहिलं जॉईंट देऊन घेतला
आणि अशा पद्धतीने आणि एक्स्ट्राचं अस्तरचा कपडा मी तर कट करून घेतला, कारण की ब्लाऊज पीस आपला कमी होता. तुम्ही बघितला ना, मी सगळं पॅटर्न जे आहे ना ठेवून अशा पद्धतीने कटिंग केली. तर जेवढा पण कपडा उरला होता तो तुमच्या देखत मी फक्त आपली पायपिंगसाठी पट्टी आणि एक थोडासा तुकडा काढला जो हुकलूक पट्टीसाठी काम येईल. तर दोन्ही योगपट्ट्या आपण या पद्धतीने जॉईंट करून घेतल्या. त्याच्यानंतर आता आपण घेऊ सगळ्यात पहिलं कटोरी. कटोरी घ्यायची बघा, समोरासमोर पार्ट ठेवून द्यायचे अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आता हे ठेवून घेतल्यानंतर टक्स किती घ्यायचे ते महत्त्वाचं. तर आडवा टक्स जो आहे ना तो मी घेतलेला आहे 1.25 इंच आणि उभा टक्स घेतलेला आहे मी 3-3.25 इंच तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने घेतलं आणि टक्सला नेहमी डबल टिप मारत चालायची. तर डबल टिप मी इथे मारून घेतली आणि हे कट करून घेतलं. तुम्ही नाही कट केलं तरी चालेल, पण काय होतं बऱ्याच वेळेस मग आपल्याला योगपट्टी जोडल्यावर आहे ना तिथं फिनिशिंग जर नाही आली, तो कपडा जर त्याच्यामध्ये गुंतला तर मग काय होतं आपली कटोरी जी आहे ना ती व्यवस्थित बसत नाही, चपटी वगैरे होती. दोन्ही साईडच्या दोन्ही कटोऱ्या अशा पद्धतीने सेम लावून बघायच्या. सगळ्यात पहिले तर कटोरी वरतून जोडायची. एक कटोरी आधी चेक करून बघायची की परफेक्ट बसती का किंवा कुठं कमी जास्त होती का, तरच मग दुसरी कटोरी जी आहे ना ती खालच्या साईडनी जोडा. आता इथे कटोरी आपली एकदम व्यवस्थित बसली आणि बघा म्हणून मी इथं काय केलं, खालच्या साईडनी कटोरी जोडायला सुरुवात केली. जो पण पार्ट तुम्हाला कमी पडत असेल ना तो थोडासा खेचून धरायचा. जर तुम्हाला वाटलं मला खालचा पार्ट थोडा कमी पडतोय तर मग थोडासा खेचायचा, मग बरोबर बसतो. किंवा वाटलं कटोरी आपल्याला कमी पडणार आहे, जोडता जोडता आपल्याला अंदाज बरोबर येतो, मग थोडंसं खेचून धरलं तरी चालतं, लई पण नाही खेचायचं. तर एकदम थोडंसं जसं थोडासा फरक पडत असेल 2-1 पॉईंटचा तर तुम्ही ओढून घेऊ शकता. योगपट्ट्या दोन्ही पण आपण एकमेकांना चेक करायच्या आणि या पद्धतीने जो मोठा भाग असतो ना तो आपल्याला इथे कटोरीच्या साईडने जोडायचा असतो. तर तो अशा पद्धतीने चेक करायचा, त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने जोडून मध्ये फोल्ड करून आणि अशी एक दाबटीप देऊन घ्यायची. झाली आपली योगपट्टी लावून. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी ह्या योगपट्ट्या लावून घेतल्यात बघा. आता बघा इथे हा जो कपडा आहे तो असा ठेवायचा आणि अशा पद्धतीने याला अर्धा इंचानी टीप मारून घ्यायची. आता अर्धा इंचानी टीप मारल्यानंतर हा आतला ब्लाऊजचा कपडा फोल्ड करायचा आणि त्याच्यावरतून तो अस्तरचा कपडा बरोबर ठेवून काय करायचं आहे, त्याच्यावरतून एक टीप मारून घ्यायची आपल्याला. मारून घेतल्यानंतर इथं बघा एक्स्ट्राचं जेवढं पण कपडा आहे तो आपल्याला एकसारखा करून कट करून टाकायचा. तर आपण दोन्ही पण साईडच्या योगपट्ट्या जोडून घेतल्यात. आता आपल्याला हुकलूक पट्टी लावायची आहे. तर मी थोडेसे पार्ट बाजूला ठेवते. सगळ्यात पहिलं बॅक पार्ट घेते. तर इथं जेवढा पण आपला आवडीचा गळा आहे तो घ्या. मी इथं गळा जो आहे ना तो खालून मोजला तर मला 4.5 इंचाचा गळा पाहिजे आणि वरतून मोजला तर मी 10 इंचावर मार्क केलं. अशा पद्धतीने 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि वरच्या साईडनी ना 2.25 आहे. तर मग मी ते चेक करून व्यवस्थित बॉक्स काढून घेतला आणि गोल गळ्याचा आकार देऊन कट करून टाकायचा आहे. इथं तुम्ही बाहेरून पण गळा घेऊ शकता बघा अशा पद्धतीने. जर तुम्हाला जास्त डीपमध्ये गळा लागत असेल तर तुम्ही या पद्धतीने पण खोल बाहेरून गळा, चौकटीच्या बाहेरून गळा थोडासा घेऊ शकता. आता जे टक्स आहेत ते मी घेतलेत 4-4.5 इंच तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला. तर टक्स मारून झाल्यानंतर आता आपल्याला इथे कमरपट्टी, परत बाही वगैरे भरपूर आहे छोटे छोटे काम. पण तसं पाहायला गेलं साधा ब्लाऊज हा जरासं पटकन होतो, पण थोडंसं त्याचं किचकट काम असतं, हातशिलाई करा हे करा, पण काही नाही, ते ब्लाऊज वापरायला याला त्याला खूप छान असतात. तर बघा आता आपल्या इथं बॅक पार्ट तयार आहे का नाही, अजून आपल्याला त्याला कमरपट्टी लावायची आहे. पण बॅक पार्टची जी पट्टी निघली ना ती आपल्याला लावायची आहे फ्रंट जे आहे फ्रंट पार्टला. तर मी ती ना आईपट्टीसाठी वापरणार आहे, कारण की मोठी असती, कुठे जॉईंट वगैरे पण नसतो. आणि मग अशा पद्धतीने आपण ती काय करायची, लगेचच अशी आईपट्टी लावून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला बघायचं आहे बघा, जे कपडा उरलेला होता थोडासा ना ब्लाऊजमधला तोच मी इथं वापरला. तर अस्तरचा कपडा घेतलाच नाही. म्हटलं अस्तरच्या मी पट्ट्या काढून ठेवल्या पण त्या वापरल्याच नाही. जी ब्लाऊज पीसमध्ये निघेल होतं तर तेच वापरून घेतलं. अशा पद्धतीने अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि मग आतमध्ये ही पट्टी फोल्ड करून घ्यायची. जी हुक पट्टी असते ती अशी डायरेक्टली अर्धा जे आहे ना फोल्ड करून घ्यायची
आता इथे तुम्ही गळा आवडीनुसार बघा चेक करायचं आहे, तुम्हाला 6 इंच पाहिजे, 7 इंच पाहिजे की 6.5 इंच. तर अशा पद्धतीने असा बॉक्स काढल्यासारखं करायचं आणि अशा पद्धतीने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा. तर त्याच पद्धतीने आपण एक पार्ट दुसऱ्या पार्टवर ठेवायचा. पार्ट ठेवताना असं एकमेकांवर ठेवायचं म्हणजे दोन्ही पण गळे आपले सेम टू सेम निघत्या. नाही तर बऱ्याच मैत्रिणींचं काय होऊन जातं, एक साईडला गळा जातो किंवा एक साईडला जास्त खोल होतो. तर दोन्ही गळे काढण्यासाठी ना एकमेकांवरती ते ठेवायचं आहे पार्ट, जे हुकलूक पट्टीचे आहेत ते. तर त्यावेळेस आपलं जे आहे गळा जो आहे एकदम प्रॉपर निघतो. अर्धा इंचाने आता कमरेला खालून टीप मारून घ्यायची, जी पट्टी आपण काढलेली होती ती. आणि अशा पद्धतीने आता अस्तरच्या साईडला खालच्या साईडला तो अर्धा इंचाचा कपडा हे करायचा आणि त्याच्यावरतून ही पट्टी अशी फोल्ड करून आपल्याला इथं काय करायची आहे, जॉईंट देऊन घ्यायचं, म्हणजे असं जॉईंट करायची आहे. तर ही आपली कमरपट्टी इथे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची उलट्या बाजूनी बघा. तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट आता संपूर्ण तयार आहे. तर बाहीसाठी नाही तर मध्ये जर जॉईंट असेल, साधा ब्लाऊज असेल आणि तर तुम्हाला इथं काय करायचं, एक सोपी ट्रिक सांगते. उलटी पालटी अजिबात होत नाही इथं. जर तुम्ही अशा पद्धतीने माझ्या या पद्धतीने जर बाही जोडली तर बघा मध्ये अजिबात कट लावायचा नाही. सरसकट तुम्हाला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे. अर्धाने अगदी 1/2 इंच घ्या आणि त्याच्यानंतर मध्ये कट लावून घ्या. आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाहीची उंची मोजून घ्या. तर बाहीची उंची कशी मोजायची, वरच्या साईडला जोडण्यासाठी अर्धा इंच सोडून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथून तुमची बाही किती आहे, माझी 4.5 इंच आहे, तर मग मी 4.5 इंचावर मार्क करून घेतलं. बरोबर आपली प्रॉपर जेवढी पण उंचीची बाही आहे ती आपली इथे निघून जाते. आणि या पद्धतीने लगेचच काय करायचं, पट्टी फोल्ड करून घ्यायची. नंतरून फोल्ड करण्यापेक्षा अगोदरच करून घ्या. बरोबर आपल्या इथं काय झालं, झालेली आहे संपूर्ण. आता आपण जे शोल्डर आहेत ते आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे. तर जॉईंट करताना थोडीशी तिरकी टीप मारून घेत चला बरं का. अशा पद्धतीने शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्स असले तर ते एकदम हे होऊन जात्या आणि अजिबात शोल्डर वगैरे उतरत नाही. आता ह्या बघा या पद्धतीने आणि थोडंसं मी इथं एकसारखा शेप येण्यासाठी थोडंसं कट करून घेतलं. बाकी तुमची जेवढी शोल्डर पट्टी तुम्हाला ठेवायची तेवढी ठेवून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि बाही या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची. पट्टी तर आपण अगोदरच बाहीची फोल्ड करून घेतली, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. बाही उलट सुलट लगेच समजून जाते कोणती खोल भाग कुठून लावायचा आहे, तर तो आपल्याला फ्रंटनी लावायचा आहे म्हणून लगेच लक्षात येतं. आणि या पद्धतीने डबल टिप मारून घेते आहे मी दोन्ही साईडनी, त्याच पद्धतीने लावून घ्यायची आपल्याला बाही. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी ज्यांनी अजून आपल्या चॅनलवर हे केलं नसेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जर कुणाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पॅटर्न घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय करा. तुम्हाला त्याच्यावरती जे आहे मी पॅटर्नची किंमत वगैरे सगळं काही सांगून देईन, किती आहे काय आहे म्हणून. एकदम स्वस्तात मस्त आहे आपले पॅटर्न, जास्त महाग नाही. अजून मी सुरुवात करते त्याच्यामुळं सुरुवातीला तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. आता इथं बाही जॉईंट झालेली आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, जी पायपिंग आहे ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तर पायपिंग बघा अशा पद्धतीने थोडीशी काय करायची आपल्याला नॉर्मल खेचायची आहे. आता जेवढी पण एक्स्ट्राची पायपिंग आहे ती थोडी थोडा अर्धा 1 इंच सोडून फोल्ड करण्यासाठी बाकीची कट करायची आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ती जॉईंट करायची. इथं मी थोडे थोडे कट लावून घेते बघा. टिपीला धक्का लागून द्यायचा नाही अजिबात आपल्याला. आता आपल्याला जी खालची पट्टी आहे ना ती आपल्याला बरोबर त्याच्यावरतून अशी फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आता ही पट्टी आपण याच्यावरून फोल्ड केली आणि टिप मारून घेतली. आता जेवढी आपल्याला जाड बारीक पायपिंग पाहिजे तेवढी आपल्याला इथं फोल्ड करून याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसे कसे बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. बघा व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे पायपिंगवरून.
आता अशा पद्धतीने आपली पायपिंग तयार आहे. मी लगेचच आईचे जे काजे आहेत आपले ते करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर अशा पद्धतीने मी डबल टिप मारून ते आय करून घेते आहे. अशा पद्धतीने आपली आता इथं संपूर्ण पायपिंग वगैरे झालेली आहे. आता आपल्याला करायची आहे फिटिंग. फिटिंग करताना नेहमी असं एकमेकांना एकदा पार्ट जे आहेत ते जॉईंट करून बघा. आणि अशा पद्धतीने नॉर्मल कुठं तुम्हाला वाटलं की आता थोडंसं कमी जास्त होतं आहे तर थोडंसं तुम्ही बाहीच्या साईडला अशा पद्धतीने 1/2 इंच जेवढं कमी बस जास्त कमी नाही पडलं पाहिजे आपलं. तर इथं कधी कधी काय होतं स्टिचिंगमध्ये थोडंफार कापडा इकडे तिकडे गेलं तर तुमचं कमी पण पडू शकतं किंवा जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळं थोडंसं घाबरून न जाता अशा पद्धतीने थोडीशी ट्रिक्स वापरायची इथं. आणि इथं बघा या पद्धतीने आता एक्स्ट्राचा कपडा इथे कट करायचा. दुसऱ्या साईडनी पण अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित टिप वगैरे मारून घ्यायची. तर माझं एक साईडला नॉर्मल 1/2 इंच कमी पडलं नाही सॉरी जास्त झालं. तर जे आहे ना इथं काय होतं कधी कधी मोंड्यामध्ये पण आपण टिप मारताना थोडीशी कमी किंवा जास्त होऊन जाते. तर मी एक साईडनी मारली पण दुसऱ्या साईडनी अजिबात कमी पडलं नाही तर हेच होऊन जातं. तर अशा पद्धतीने थोडंसं घाबरून न जाता आपल्याला इथं थोडीशी ट्रिक्स वापरायची आहेत. तर थोडीशी टिपा वगैरे मारून घ्यायच्या आहेत. तर बघा आपलं छान असं ब्लाऊज जे आहे ना संपूर्ण मी स्टिच करून दाखवलं तुम्हाला. खूप छान पद्धतीने साधा ब्लाऊज. बऱ्याच ताई म्हणत होत्या. अजून एका ताईच्या खूप म्हणजे एका ताईच्या अशा कमेंट आहे की ताई आमचा गळा जो आहे ना तो पुढून लूज पडतो. तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण मला हा पण व्हिडिओ बनवायचा होता की पेपर पॅटर्नवरून कशा पद्धतीने हे आहे म्हणून. कारण की आपण जो क्लास चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जरा व्हिडिओ फास्ट आहे पण मला वाटतं हे थोडं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थोडे पार्ट दाखवेन. म्हणजे जसं की पहिला फ्रंट पार्ट दाखवेल, त्याच्यानंतर बॅक पार्ट दाखवेल, बाही जोडताना दाखवेल, पायपिंग दाखवेल, योगपट्टी जोडताना व्यवस्थित दाखवेल. म्हणजे सेपरेट थोडे व्हिडिओ बनवल पण सेपरेट बनवल. तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय मला कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ बनवायचे की असं फास्ट व्हिडिओमध्ये जे आहे ना थोडंफार तुम्हाला समजत नाही म्हणजे समजणार नाही थोडंसं इकडे तिकडे होऊन जातं. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठीच खास चॅनल आहे आणि जर त्यांनाच नाही समजलं लवकर तर मग काय असं होऊन जातं ना. त्याच्यापेक्षा आपण काय करू इथं मी थोडंसं तुम्हाला थोडं जे आहे ना पार्ट जोडून दाखवणार आहे. जशी आयपट्टी हुकपट्टी कशी लावायची, बाही कशी जोडायची, कुठेही तुम्हाला असा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. तर नक्कीच आपण त्याच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच प्रयत्न करीन थोडं ब्लाऊज जे आहे ना स्टिच करून दाखवण्याचा. बघा संपूर्ण ब्लाऊज आपण स्टिच करून घेतला. इतका सुंदर तयार झालेला आहे तर तुम्हाला काय सांगू ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे. आता तुम्हाला जर इथं वाटलं की आपली पायपिंग थोडीशी हे होती तर काय करायचं त्याला थोडीशी आयरन करून घ्या तुमचं एकदम ब्लाऊज छान बसेल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री